रोखोक न्यूज पाहता नव्या रूपात. दिल वही सोच नाही. संपादक मकरंद साठे. तुम्ही जा ते काय दडून राहिले का? बसपा नावाचा एक पक्ष आहे. बसपा नावाचा पक्ष, त्याचा बेस कोणता आहे? चमार आहे. चमार आहे का नाही? बसपाचा बेस चमार आहे. आरपीआयचा बेस महार आहे. वंचितचा बेस महार आहे का नाही? रासपाचा बेस कोण आहे? धनगर आहे का नाही? रासपाचा कास्ट बेस धनगर आहे. मुसलमानांचा पक्ष कुठला आहे? एमआयएमचा बेस मुस्लिम आहे. त्या बेसवर राजकीय पार्ट्या उभ्या राहिल्या, इतर जातींना बरोबर घेतलं आणि सत्ता घेतलेली आहे. मांगाला काय द्यावं? राजकारणात तुमची काय भीती आहे? तुमचा पक्षच नाही ना. तुम्हाला नाही दिलं तर मी पडणार आहे, दिलं तर मी निवडून येणार आहे असं कुणालाही वाटत नाही. मांगांना सगळ्यांनी ग्राह्य मानलंय. मांगांना सगळ्यांनी ग्राह्य मानलंय. महार समाजमध्ये देतो नाही तर तिकडे चाललोय बघ. आणि मग अण्णा मी तुमचाच आहे, याच्या पलीकडे मांगाचं काय गाणं नाही. मग काय म्हणतो? अण्णा मी तुमचाच आहे. मग तुमचा राजकारणामध्ये पळत्याल्यावर खर्च करायचा असतोय. राजकारणामध्ये ज्या मताची खात्री नाही त्याच्यावर खर्च करायचा असतोय. हक्काच्या मतावर राजकीय लोक खर्च करत नाहीत, कारण का ते दावणीच फंड आहे. कवा आपण सोडावं कधी बांधावं, तसं आमचं अंबुजांचं झालेलं आहे. आणि सगळा आम्ही विचार करून आम्ही काही तरुणांनी एकत्र आलो आणि सांगितलं की मातंग समाजाला सुद्धा एक राजकीय पार्टी पाहिजे, आणि त्याच्यातून डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष निर्माण झाला. माझं भविष्य लिहून घ्या, डायरी असेल तर. माझं भविष्य आहे, महाराष्ट्राची टोटल सत्ता जर कोण घेईल तो एकमेव जात म्हणजे मांग घेईल. मांगच महाराष्ट्राची टोटल सत्ता घेणार आहे. लिहून घ्या डायरी असेल तर. तसं आम्ही असो अगर नसो. तुम्ही म्हणणार चंद्रावर जाण्याची भाषा बोलायला त्याच्या फरक नाही. एक उदाहरण सांगतो. कानशीराम नावाचं व्यक्तिमत्व. कानशीराम माहिती आहे का? चमाराचा माणूस. बाबासाहेबांचे एक वाक्य वाचलं त्यांनी, आज ना म्हणजे माझी जमात राज्यकर्ती बनेल. जमात म्हणजे जात नव्हे, जमात म्हणजे बहुजन समाज आहे. जमात राज्यकर्ती बनेल, त्या वाक्यावर त्यांनी संशोधन केलं. महाराष्ट्रात काय चालू दिनामध्ये उत्तर प्रदेशमध्ये गेले आणि उत्तर प्रदेशमध्ये 4 वेळेस मायावती मुख्यमंत्री झाली. चमाराची बाई झाली का नाही? ते कसं झालं? कानशीरामनं पार्टी चालू केल्यानंतर बीजेपी शिवसेनेवाले प्रचार करू लागले, चमारों की पार्टी आहे, चमारों की पार्टी आहे, चमारों की पार्टी आहे. त्या दोघांनीच प्रचार केला कानशीरामचा. आणि मग लखनौ मध्ये कानशीरामने सभा घेतली, सांगितले मी चमारांचं काम करत असेल, माझी पार्टी चमारांची असेल तर काँग्रेसमध्ये बीजेपी मध्ये चमारानो या ना, तुमचं घर झालंय. त्या 2 पक्षातले सगळे चमार बसपामध्ये आले. 21% संख्या आहे त्यांची. आणि मग कानशीरामनं पान मानलं, तुझ्या जातीची संख्या किती तेवढ्या तुला जागा, तुझ्या जातीची संख्या किती तेवढ्या तुला जागा, तुझ्या जातीची संख्या किती तेवढ्या तुला जागा. जातवार प्रमाणामध्ये सगळ्या विधानसभेच्या जागा वाटल्या. एक जागा परटाला जात होती, परीट मिळत नव्हता. कानशीराम सोबत काम करणारा एक परीट पुण्यामध्ये होता, त्याला तसाच उचलला मग मंत्र्याची शपथविधी झाला त्याचा. एका परटाला मंत्री केले त्यानं. हे मांग करू शकतोय. हे कोण करू शकतोय? हे मांग करू शकतोय. मांगामध्ये एवढी ताकद आहे. तब्येती बघा ना कशा आहे त्या, पण सगळी त्यांच्यासाठीच वापरवली आपण, आपल्यासाठी काहीच नाही. साहेब तुम्ही राजकारणात आहे, 21 दिवस मांग प्रचार करतात एखाद्या पुढाऱ्याचा, पण 21 दिवस झाले शिक्का पडला की ते म्हणते गाडी लावून मधनं चालत जा. ह्याच्या पलीकडे आमच्या वाट्याला काय आले का? कुठल्या पुढाऱ्याने एखादी गाडी 21 दिवस आपले घेऊन जा म्हटलंय का? ही ताकद आहे तुमची. मांग ह्या व्यवस्थेने शुभ मानलाय का नाही? दिसला मांग पिटला पांग. आमचा काय फिटना. त्या सावड्याला गेलतो, मांगानं घर बांधलं होतं, 4ही बाजून उंच भिंती. मी म्हणलं असं का केलंय? तोंड बघायला नको म्हटलं जातीच. आम्हीच आमची तोंड बघाना झालोय. आम्हीच आमची तोंड बघाना झालो. ज्यावेळेस आपण आपली एकमेकाची तोंड बघू त्यावेळेस आम्हाला हरवणारा जन्माला येणार आहे. आणि म्हणून मित्रांनो सांगतो, पक्ष पाहिजे. मांग एक व्हायची डोक्यात विशेष घेऊ नका. मांग एक होत नाही. ब्राह्मण एक आहे का? सगळ्या पक्षात ब्राह्मण आहे. महार एक आहे का? किती तुकडं आहे त्या आरपीआयचं? एक आहे का महार? आहे का? कुठला समाज 100% एक होत नाही.
फसलाय मांग पॉलिसीमध्ये. मांगांच्या नेत्याची पॉलिसी समाजाला मारक ठरलेली आहे. याचं चांगलं उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. बाबासाहेबांनी ज्या पॉलिसी टाकल्या ना, आम्ही सोबत नसणारे सुद्धा त्याचा फायदा घेतोय का नाही. पॉलिसी महत्वाच्या मित्रांनो. आणि डीपे नावाची पॉलिसी आहे, त्याचा फायदा तुम्ही घेणार आहे. आमची मातीच आहे याच्यामध्ये, आम्हाला ह्याच्यातलं काय मिळणार. ही पॉलिसी आहे ना, एक दाना गाडून घेतल्याशिवाय 100 दाणं येत नाही. बघा, निसर्गाचा नियम आहे, एक दाना गाडून घेतल्याशिवाय 100 दाणं मिळत नाहीत. तुम्ही आम्ही एक पिढी गाडून घेऊया, कळते का. बघा, गाडून घेतलं पाहिजे, आणि गाडून घेतलं तरच उगवतंय. आमच्यात गाडून घेण्याची लोकांनी साहेब शॉर्टकट मिळतोय का, ह्याच्या पलीकडे आपलं काय गाणं नाही. कुठं तर जरा चमकले की कोण काय देते का, ह्याच्या पलीकडे आपण कुठं जात नाही. गाडून घेण्याच्या भूमिकेमध्ये आम्ही काम करतोय. मी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली, मी केली. मी प्रदेशाध्यक्ष अजित के चांदण्याला दिलं. अजित के चांदण्याला मी डिक्लेअर केलं. मचिन सेक्रेटरीने मला लगेच फोन केला, पक्षच दुसऱ्याला दिला की. अरे म्हटलं, माझी काय प्रॉपर्टी आहे का ती. जे ताकदीची पोरं आहे त्यांना पद दिली पाहिजे. पद देत असताना इतरही जातींचा विचार केला पाहिजे का नाही. आता आमचे चमार समाजाचे आमचे पांडव साहेब आहेत, त्यांना महत्वाचं पद दिलं पाहिजे. असं जर सगळा बहुजन समाज पद देऊन तुम्ही जर संघटित करू लागला तर सत्ता घेतला का नाही. अरे 3.5% ब्राह्मण राज्याची केंद्राची सत्ता घेतो, याचं काय गणित आहे. ब्राह्मण किती टक्के. 3.5%. 3.5% ब्राह्मण बसतोय, म्हणतोय मी देशाची सत्ता घेणार. 2 वेळेस घेतली सत्ता, घेतली का नाही. का नाही घेतली. आता कुणाची सत्ता आहे केंद्रात, कुणाची सत्ता आहे. ब्राह्मणाची सत्ता. 3.5% ब्राह्मण, आणि आम्ही किती संख्येनं मोठे, किती तरी सुद्धा आपली उपेक्षा आहे. महाराष्ट्रामध्ये 86 लाख महार समाजाचं मतदान आहे. 46 लाख मातंग समाजाचं मतदान आहे. 18 लाख चमार समाजाचं मतदान आहे. 18 लाख चमार समाजाचं मतदान आहे. 19 आमदार आहे. 18 लाख चमार समाजाचं मतदान, आमदार किती 19. 86 लाख महार समाजाचं मतदान आहे, आमदार किती 9. आणि मांगाचं 46 लाख मतदान आहे, आमदार किती 1. आमदार किती आहेत मांगाचे 1च. आता झाला दुसरा 1च. 86 लाख महार समाज आहे, त्या प्रमाणात आमदार किती पाहिजे का नाही. आमदार किती 19. म्हणजे तिथं पण त्यांचं खाल्लंय. कोणी खाल्लं तो विषय नाही, पण मांगाचं मतदान 46 लाख आहे का नाही. 46 मांगाचं मतदान, आमदार फक्त 1च. त्याचं कारण, तुम्हाला दिलं तरी सुद्धा तुम्ही आमच्या सोबतच आहे, नाही दिलं तर सुद्धा तुम्ही आमच्या सोबतच आहे. ही मानसिकता डेव्हलप झाल्यामुळे मांगाला द्यायचं नाही हा त्यांचा निर्णय आहे. त्याचं दुसरे गणित आहे. ते असं म्हणतात राजकीय पार्ट्या, असंघटित समाजासाठी संघटित समाजाला का दुखवा. कळते का. बघा, असंघटित समाजासाठी संघटित समाजाला का दुखवा. असंघटित समाज कुठला मांग, संघटित समाज कुठला मार. संघटित दिसतोय त्याला बॅनर आणा राजकीय आहे का नाही. तुमच्यासाठी त्यांना का दुखवा हा त्यांचं मत आहे. आता ह्याच्यावर उपाय काय. तुम्ही सुद्धा संघटित असलं पाहिजे, पण कसं असलं पाहिजे. बॅनर खाली. तुम्हाला बॅनर कुठला आहे राजकीय. काँग्रेस तुमचा आहे, बीजेपी तुमचा आहे, शिवसेना तुमचा आहे, राष्ट्रवादी तुमचा आहे. कुठला पक्ष आहे तुमचा आहे का. पक्ष तुमचा नसला नाही म्हणून तुम्हाला विचारलं जात नाही. आणि राजकारणामध्ये पक्षाच्या बॅनरला महत्व आहे. आप पक्ष कुठं आहे. दिल्लीत आहे. आता इथं इलेक्शन लढवायला येतो, विधानसभेची आता जागा डिक्लेअर करत चाललाय. आप चाललाय का नाही. पक्ष आहे तो. आणि आम्ही इलेक्शन कधी येत्या, अण्णा तात्या बापू काका नाना कधी आम्हाला बोलवतोय, धाब्यावर चिठ्ठ्या कधी देतात, गाड्या कधी, ह्याची वाट बघावली आपण सुद्धा नावं डिक्लेअर केली पाहिजेत विधानसभेची. मी इथे लढवणार. आता आम्ही शरद पवारांच्या सोबत का आहे. आम्हाला दखलपात्र व्हायचंय. डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्ष म्हणून दखलपात्र झाला पाहिजे. आणि तो कोणाचा पक्ष आहे.
डीपीआय कोणाचा पक्ष आहे? मांगांचा पक्ष आहे. अण्णाभाऊ साठे, भारतरत्न हा विषय अण्णाभाऊ साठेच्या नावचा आहे. तो कुणी घेतलाय? डीपीआयने घेतलाय. घेतलाय का नाही? मग तो पक्ष कुणाचा? मांगाचा पक्ष. ही आम्हाला सुरुवातीला ओळख तयार करायची आहे, बेस तयार करायचा आहे. म्हणून आम्ही सुरुवातीला मांग 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 करतोय. कोण भले म्हणू देत आम्हाला जातीवाचक म्हटले तर चालेल, पण आम्हाला बेस महत्वाचा आहे. आणि हा बेस पक्का झाला की तर जाते आपण सहज खेचू शकतोय. सहज. महाराष्ट्रामधल्या सगळ्या फासपारद्याचे नेते मांगाचे आहेत. मी काय विचार बघा, फासपारदे म्हणजे खट्याळ जात आहे का नाही? एका फासपारद्याला गाव घाबरते, पण या सगळ्या फासपारदे नेते कोण आहेत? मांगाच आहेत. एवढी ताकद मांगाकडे आहे, एवढी कपॅसिटी मांगाकडे आहे. फक्त तो पक्ष म्हणून एकत्र नाही, पक्ष म्हणून त्याला बॅनर नाही आहे का? असेल तर सांगा, आपण त्या पक्षात जाऊ. पण डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया मांग पार्टी नाही, हे समजून घ्या. मातंग समाज मांग मांग शब्द केले की शब्द एखाद्याला धनगराला वाटलं आपल्यात जावं, येईल का तो? जातीचं नाव घेऊन जर मी पार्टी काढली तर ते कंपाऊंड झालं, बंदिस्त समूह झाला. आपला खुला समूह आहे. डेमोक्रॅटिक म्हणजे लोकशाहीवादी पक्ष. ज्यांना ज्यांना लोकशाही मान्य आहे त्यांना त्यांना आमच्या पार्टीमध्ये येऊ शकता. हा ओपन केलेला समूह आहे, खुला समूह आहे. कोण येऊ शकता याच्यामध्ये, कुणालाही तुम्ही पद देऊ शकता. म्हणून महान ब्राह्मण यांच्याकडनं शिकण्यासारखं काय आहे? त्यांच्या पक्षाची नावं काय आहेत बघा, त्यांच्या संघटनेची नावं काय आहेत बघा. अलीकडे ब्राह्मण महासंघ झाला, पण कधी होता का असा संघ? भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद. विश्वात आहे का हिंदू? पण विश्व हिंदू परिषद नाव घेते विश्वाचं, आणि घ्यायचं आलं तर कोणाला देते? ते बरोबर ब्राह्मणाला उचलते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, दलित मुक्ती. आता ह्याचा कोणाचा? प्रकाश आंबेडकर. काय? वंचित महाआघाडी. म्हणजे जे जे वंचित आहे त्यांची लिडरशिप आम्हीच करतोय म्हणतात ते. बघा त्यांची पॉलिश आहे, पॉलिश मध्ये आपण फेल गेलोय. वंचित आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, मोठी नावं घेतली, सगळ्यांना बरोबर घेतलं. आणि 1995ला 4 खासदारकी मिळाल्या. त्या कुणाला दिल्या? कुणाला दिल्या? हा? एकाच जातीला दिल्या. मी काय टीका करत नाही. आरपीआय फसले इथं. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेबांच्या स्वप्नातला पक्ष जर तो ब्रॉड झाला असता, बहुजन समाजाला बरोबर घेतला असतं, तर महाराष्ट्राची सत्ता आरपीआयने घेतलेली असते. 1995ला आरपीआयनं महाराष्ट्राच्या सगळ्या जागा लढवल्या. 29 जागा आरपीआयच्या मताच्या फरकानं काँग्रेसच्या पडल्या. काँग्रेस सत्तेतून आउट झालं आणि युती सरकार सत्तेत आलं. आलं का नाही? युती सरकार सत्तेत आलं. त्यानंतर काँग्रेसची मिटिंग झाली आणि काँग्रेसने विचार केला आपण आरपीआयला सोबत घेतल्याशिवाय सत्ता घेऊ शकत नाही. मग त्यांनी 4 खासदारकी सोडल्या. त्या 4ही खासदारकी जर आरपीआय वाल्यांनी 2, 1 मांगाला आणि 1 मुसलमानांना देऊन 2 महाराणा घेतल्या असत्या तर तो पक्ष बहुजनवादी झाला असता आणि आज महाराष्ट्राची सत्ता त्यांनी घेतली असती. पण झालं काय? गवई, आठवले, कवाडे आणि प्रकाश आंबेडकर एकाच कास्टची माणसं. तिथं आरपीआय फसलं. त्यानंतर महारेतर दलित आरपीआय मध्ये जायना झाला. हा इतिहास आहे. महारेतर दलित आरपीआय मध्ये जायना झाला, तिथं त्यांची कुचंबना झाली. नंतर वंचित बहुजन आघाडी आली. आम्ही होतो त्याच्यामध्ये, होतो का नाही? वंचित आघाडी माझ्यामुळे फ्लॅश झाली. कोल्हापूरच्या भाषणानं झाली की नाही? 2 मिनिटाच्या भाषणानं गार झाली सगळी. वंचित बहुजन आघाडी सुद्धा आता फसले का नाही? अध्यक्ष साहेब, फसले ना वंचित आघाडी? का फसली? वंचित आघाडी ही 20-25 पक्ष संघटनांची आघाडी होती. त्याच्यामध्ये डीपीआय होता, एमआयएम होता, अण्णा पाटलाचा पक्ष होता, लक्ष्मण मानेचा पक्ष, अशा 20-25 संघटनांची मिळून वंचित आघाडी झाली होती. लोकसभेला आपण वादळ माजवलं, वाजलं ना वादळ. फसलं कुठं? प्रकाश आंबेडकरनं ते नाव रजिस्टर केलं. त्यांचा पक्ष कुठला होता? भारीप होता ना, तो रजिस्टरचा होता. भारीप, डीपीआय, एमआयएम असे 20-25 संघटना एकत्र येऊन माहोल तयार झाला. आता महाविकास आघाडी रजिस्टर होते का? महायुती रजिस्टर आहे का? जागा वाटून घेतात ते. बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी ही रजिस्टर केली.
आणि रजिस्टर केल्यामुळे आम्ही कसं जाऊ त्याच्यामध्ये, एमआयएम कसा जाईल त्याच्यामध्ये, अण्णा पाटील कसं, आपली काय बॅनर मोडून आपण वंचित आघाडीचं कोण स्वीकारणार आहे का? तो पक्ष नोंदणी झाला आणि तिथे बाळासाहेब फसले आणि आज बाळासाहेबांच्या मताला गळती लागली. म्हारे तर दलित कोणीही वंचितकडे जात नाही, मतदान करत नाही, हे वास्तव आहे. ही जी राजकारणामध्ये झालेली पोकळी तुम्ही लक्षात घ्या, ही राजकारणामध्ये निर्माण झालेली पोकळी तुम्हाला भरून काढायची आहे. आज पोकळी आहे की नाही राजकारणामध्ये? पोकळी आहे की नाही सांगा ना? दलित राजकारणाची पोकळी तयार झाल्या की नाही? आजचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? एकनाथ शिंदे. हिंदुत्ववादी आहेत. तिथं कोण तळ ठोकून आहे? तिथं कोण आहे दलिताचा नेता? जोगेंद्र कवाडे. जे जोगेंद्र कवाडे तुटून पडत होते ब्राह्मण्यावर, हिंदुत्वादावर पडत होते की नाही, त्यांना आदर्श मानत होता महाराष्ट्र देश, पण ते जोगेंद्र कवाडे कुठे गेले? एकनाथ शिंदेकडे गेलेत. आता काय बोलायला आधार आहे त्यांना? बोलू शकतात ते? आंबेडकर सांगू शकतात का? प्रकाश आंबेडकर उद्धवकडे गेलते मागायला, गेलते की नाही? उद्धव कोण आहे? ब्राह्मणच आहे, हिंदुत्वादीच आहे. प्रकाश आंबेडकर तुटून पोट तिडकीने बोलायचे हिंदुत्वादावर. त्यांना बोलायचा अधिकार आहे का आता? आणि आठवलीने काय तळच ठोकलाय तिथं, द्या अगर न द्या मी एकटाच. ही जी राजकारणाची जी पोकळी आहे ती पोकळी तुम्हाला भरून काढायची आहे. सगळे दलित समाज कोणाकडे तर आशेनं बघतायत, कोणतर गंडगडी पुढे येईल, एखादं बॅनर पुढे येईल, ह्या व्यवस्थेला टक्कर देईल अशा अपेक्षेनं समाज बघतोय. आज दाखवायला गडी शिल्लक राहिलेला नाही. राहिलाय का सांगा ना? कुणाविरुद्ध लढायचं? बाबासाहेब आंबेडकर असतील, फुले असतील, शाहू असतील, अण्णाभाऊ साठे असतील, शत्रू मित्र याच्यामध्ये सीमारेषा बांधून लढाई केली, त्यांनी ती जिंकली का नाही सांगा ना? आम्हाला शत्रू पण कळाला आणि मित्र पण कळाना झालाय. आणि म्हणून माझ्या बांधवांनो, मातंग समाजाला फार मोठी संधी आली राजाभाऊ ही पोकळी भरून काढण्यासाठी. आणि ही पोकळी जर आपण भरून काढली, काय सांगतो मी तुम्हाला, कारण का ही आमची सुषमा अंधारे गॅप मध्ये गेली म्हणून चमकली. ती सुषमा अंधारेला विचार, पोकळी भरून काढली, आज ती सगळीकडे चमकते. तर राजकारणात, दलित राजकारणाच्या मध्ये फार मोठी पोकळी तयार झाल्या. ती पोकळी डीपीआय भरून काढणार आहे. आणि त्याच्यासाठी तुमचे गट तट आडनावातलं तिड, गल्लीतलं तिड सगळं जाळून तुम्हाला डीपीआयचं काम करावं लागेल. आम्ही शरद पवारच्या पाठीमाग काय, मी पुण्याचं अधिवेशन त्याच्यात बोललोय, मी शरद पवारांना ऐकतंय का? त्याच्यात मी म्हटलोय, तुम्ही एक मोठे नेते म्हणून आम्ही तुम्हाला उद्घाटक म्हणून बोलवलंय, अलायन्स नाही. क्लिअर कट केले पुण्याच्या सभेत. मी बोलवलं तर अलायन्स, अजून सुद्धा आमचा अलायन्स झालेलं नाही. आता हा विषय आपण का घेतलाय? भारतरत्नचा. भारतरत्न अण्णाभाऊंना द्या ही मागणी मांग म्हणून नाही, हे क्लिअर करा. मांगाचा म्हणून अण्णाभाऊ आम्ही भारतरत्न मागत नाही, हे क्लिअर केलं पाहिजे तुम्हाला. हे कोणी तर प्रश्न विचारेल ना, बाबा भारतरत्न म्हणजे का भारतरत्न द्यावा अण्णाभाऊंना, त्याचं समर्थन तुम्हाला करता आलं पाहिजे. का मागतोय आपण? मांग म्हणून मागतोय का? जातीच्या आधारे भारतरत्न कुठलाही पुरस्कार कोणाला मिळत नसतो, हा एक भाग. आम्ही का जोर काढलाय? भारतरत्न देण्याच्या संदर्भातले 5 क्रायटेरिया आहेत. काय 5 क्रायटेरिया आहेत? त्याची नियमावली ठरलेली आहे, त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे बसतात. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. भारतरत्न देण्याच्या संदर्भातला हा जो भारतरत्न सर्वोच्च पुरस्कार आहे त्याच्यासाठी काय नियमावली ठरलेली आहे, आणि त्या नियमावलीमध्ये जो बसेल त्याला भारतरत्न मिळतो. ती नियमावली काय आहे? विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काम करून या देशाचं नाव ज्यानं जगात उज्ज्वल केलं त्याला भारतरत्न द्या. त्या क्रायटेरियामध्ये एपीजे अब्दुल कलाम बसले, त्यांना भारतरत्न मिळाला. ते विज्ञानवादी आहेत. आज एपीजे अब्दुल कलामचं जग नाव घेतंय का नाही, म्हणून त्यांना भारतरत्न. खेळाच्या क्षेत्रामध्ये ज्यांना काम करून या देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं त्याला भारतरत्न द्या. त्याच्यामध्ये कोण बसलं? सचिन तेंडुलकर बसले. जात म्हणून बसले का? त्यांना कामच असं केलं की जगात सचिन तेंडुलकर नाव घेतलं जात. गाण्याच्या कलेच्या क्षेत्रामध्ये ज्यानं काम केलं आणि या देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं त्याला भारतरत्न द्या. म्हणून कुणाला मिळालं? लता दीदीला भारतरत्न मिळालं. राजकारणाच्या, समाजकारणाच्या, धर्मकारणाच्या क्षेत्रामध्ये ज्यानं काम करून देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं
म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1990ला भारतरत्न मिळाला. लेट मिळाला. पहिला भारतरत्न कोणाला मिळाला पाहिजे होता देशात? बाबासाहेब आंबेडकरांना. पण संघर्ष करावा लागलाय. तो सुद्धा बाबासाहेबांचा मरणोत्तर पुरस्कारासाठी संघर्ष, जसा आपला संघर्ष चालला तसा संघर्ष केला, तेव्हा बाबासाहेबांना 1990ला भारतरत्न मिळाला. पाचवा क्रायटेरिया असा आहे, ज्यानं साहित्याच्या क्षेत्रामध्ये काम करून या देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं, त्याला भारतरत्न द्या. अशा 8-10 लोकांना भारतरत्न मिळालाय. साहित्यिकांना मिळालंय का नाही? आता साहित्याच्या क्षेत्रामध्ये अण्णाभाऊंना कोण हात धरू शकतोय का? अण्णाभाऊ साठेने साहित्याच्या क्षेत्रामध्ये असं काम केलं की आज जगात अण्णाभाऊंचं साहित्य वाचलं जातं. फकीरा ही कादंबरी 27 भाषामध्ये जगात प्रसिद्ध आहे. मराठीत नुसती नाही, 27 भाषामध्ये प्रसिद्ध आहे. रशियामध्ये अण्णाभाऊंचा पुतळा आहे. रशिया अण्णाभाऊंना अभ्यास करतं. प्रत्येक विद्यापीठामध्ये भारताच्या अण्णाभाऊंची अभ्यासक्रमाला कादंबऱ्या लावलेल्या आहेत. एका वाक्यावर प्राध्यापक PhD करू लागलेत अण्णाभाऊंच्या. हे वास्तव आहे की नाही? म्हणजे अण्णाभाऊनं प्रचंड असं साहित्याच्या क्षेत्रात काम केलं. ते साहित्य आता टीव्हीला लागले तसलं साहित्य नाही अण्णाभाऊंचं. दिशादर्शक साहित्य आहे अण्णाभाऊंचं. समतेचा पुरस्कार करणारं अण्णाभाऊंचं साहित्य आहे. उगाच हे रात्रीचा खेळ चाले रात्र असलं काय अण्णाभाऊंनी लिहिलेलं नाही. प्रत्येक कथा वाचा, त्याच्यात दिशा आहे. दिशादर्शक साहित्य देशाला दिलं, त्या देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं. त्या अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळाला पाहिजे, ही आमची प्रकर्षानं मागणी आहे. आणि हा विषय आम्ही शरद पवारांच्या समोर का मांडतोय? महाराष्ट्रात तोच एक माणूस आहे. कोण आहे का दुसरा एखादं नाव आहे का? शरद पवारच हा विषय दिल्लीत व्यवस्थित मांडू शकतात. मी ते हे समजावून सांगितलं शरद पवारांना, म्हटले मिळाला पाहिजे. आणि मग त्यांनी पत्रकार परिषद घेतली. कल्पना बातमी आली पेपरला. आणि शरद पवार म्हटले अण्णाभाऊंना भारतरत्न देणं म्हणजे अण्णाभाऊंचा सन्मान आहे. ही पेपरला बातमी आली. तो विषय आम्ही सांगितलाय. ते म्हटले भारतरत्न मागताय कशाच्या? मी सांगितलं भारतरत्न देण्यासाठी जे काही नियम आहेत, नियमावली किंवा क्रायटेरिया, त्याच्यामध्ये अण्णाभाऊ बसतात. आणि मग त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि तो विषय मांडलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे असतील, फुले असतील, त्या विचाराच्या बेसवर काम करणारी DPI पार्टी आहे. वैचारिक बेस पार्टीला लागतो. मित्रांनो, प्रत्येक पार्टीचा वाद आहे, हे समजून घ्या. BJP, शिवसेना हे हिंदुत्ववादी आहेत. कोण आहेत? हिंदुत्व म्हणजे मांग मारणं. हिंदुत्व म्हणजे ब्राह्मणवाद. हिंदुत्ववाद म्हणजे काय? ब्राह्मणवाद. हा त्यांचा बेस आहे. जे RSS मध्ये कट्टर काम करतात त्यांनाच ते तिकिटे देतात, त्यांनाच ती पदे देतात. बरोबर ना? ते हिंदुत्ववादी आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी हे भांडवलवादी आहेत. काय ते? भांडवलवादी. मागाशी कोणतरी म्हटलं मला तिकीट दे. तिकीट का द्यावं? ते देताना विचारतात खर्च किती करणार. काय करतात ते? खर्च किती करणार आणि फंड किती देणार. 2 प्रश्न त्या भांडवलवादांचे. खर्च किती करणार आणि फंड किती देणार. त्याच्यात आम्ही बसत नाही. तुम्ही म्हणणार मी 5 वर्ष काम केलं. हो, बाजूला म्हणतात देणारी लय आहे ती. हे वाद आहेत. आणि आमची पार्टी ही समतावादी आहे. आमची पार्टी काय आहे? समतावादावर आहे. आणि समतावाद या देशाचा गरजेचा आहे. आणि म्हणून शरद पवार आम्ही का निवडले? शरद पवार हा विषय तिथं केंद्रात मांडू शकतात. हा राज्याचा विषय नाही. हा दुसरा एक विषय आम्ही घेतलाय. अण्णाभाऊंची किती अवहेलना करायची महाराष्ट्रानं? किती अवहेलना करायची? कुठं स्मारक आहे अण्णाभाऊंचं? सांगा ना, अण्णाभाऊंचं स्मारक कुठं आहे का? कुठं स्मारक आहे? वाटेगावला स्मारक, ते स्मारक नाही. 4 भिंतीन पत्र मारले तर ते स्मारक आहे का? जावा तो टिळकांचं स्मारक बघा, बाबासाहेबांचं स्मारक. स्मारकाचा एक ढाचा ठरलेला आहे की नाही? त्या ढाच्याच्या अनुषंगानं अण्णाभाऊंचं स्मारक महाराष्ट्रात कुठं आहे का? आहे का? कुठेही नाही. वाटेगावला दिलं ते स्मारक नाही. ते आपल्या ताब्यात नाही, RSSच्या ताब्यात आहे. एखादा प्रोग्राम वाटेगावच्या मांगाने घ्यायचा असेल तर त्या RSS वाल्याला चावी मागायला लागते. आमचा कार्यक्रम आहे, आम्हाला चावी देते. आमच्या ताब्यात नाही. अण्णाभाऊंचं स्मारक कुठेही नाही माझ्या बांधवांनो. मुंबईमध्ये एका गुंठ्यात कुठं स्मारक असतं का? अण्णाभाऊ ज्या ठिकाणी राहायचे तर ते अशी उंच इमारत नेले, ते स्मारक आहे का? हा फार मोठा अपमान, जेणेकरून आमचा अपमान आहे. आणि म्हणून गोल्ड मिल म्हणून एक मिल आहे मुंबईमध्ये. गोल्ड मिल, तुम्ही ते क्लिप बघितली असेल कर आम्ही सोडल्या. मी ना अजिंक्य त्या मिलमध्ये घुसलो काय तर कारण सांगून. 7 एकर जागा पडून आहे. 7 एकर. हा विषय आम्ही शरद पवारांकडे मांडला. अण्णाभाऊंचा किती दिवस म्हणला अपमान हे महाराष्ट्र करणार आहे. स्मारक पाहिजे ना. मग ते म्हटले वाटे मुंबईमध्ये स्मारक पाहिजे.
मग जागा सांगा. मी सांगितलं गोल्ड मिल अण्णाभाऊ साठे त्या मिल मध्ये कामाला होते. गोल्ड मिल मध्ये अण्णाभाऊ कामाला होते. अण्णाभाऊंच्या पदस्पर्शाने ती पुणी झालेली जमीन आहे. 7 एकर जमीन आहे. त्या ठिकाणी आम्हाला स्मारक पाहिजे. आणि उद्याच्या काळामध्ये महाराष्ट्राची सत्ता तुमची येण्याची शक्यता आहे. सगळी सूत्र तुमच्या हातात येण्याची शक्यता आहे. तेव्हा तुम्हाला ती 7 एकर आम्हाला द्यावं लागेल. तेव्हा शरद पवार म्हटले हे ओपन करायचे नाही, पण सांगतो तुम्हाला आपला समाज आहे. ते म्हटले ती मिल शासनाची आहे की वैयक्तिक आहे एवढा विचार करा, म्हणजे माहिती घ्या. काय म्हटलं ते, ती शासनाची असेल तर ती मी काम करतो, पण वैयक्तिक असेल तर अडचण आहे. आम्ही ती माहिती घेतली, सगळी कागद आम्ही गोळा केली ना आज शरद पवारच्या ताब्यात दिले. ती मिल आहे सरकारची. मुंबईमध्ये 21 मिल शासनाच्या ताब्यात आहेत. मुंबईमधल्या मिल बंद पडल्यात. 21 मिल त्यापैकी एक गोल्ड मिल ही शासनाच्या ताब्यात असलेल्या आहे. त्या आमच्या 27 तारखेच्या त्या एल्गार परिषदेमध्ये हा विषय घेणार आहे की गोल्ड मिल ही 7 एकर जागा अण्णाभाऊच्या स्मारकाला मिळाली पाहिजे. त्याच्यासाठी हा संघर्ष आहे. हे 2 विषय घेऊन मी लढतोय. परवा दिवशी मला एका फोन आला मांगाचा. काय सर, पोटा पाण्याचा विषय नाही घेता तुम्ही, असला कसा विषय घेताय? मांग कशी पण जगतात म्हटलं. मांग जगायला प्रश्न काय, जगायचा विषय आमच्या समोर नाही म्हटलं. आमच्या अस्मितेचा विषय. अस्मितेचा विषय महत्वाचा आहे का नाही? आहे का नाही सांगा ना. स्वाभिमानाचा विषय महत्वाचा आहे का नाही? महाराष्ट्रामध्ये आपली अवेल नाही. अण्णाभाऊ साठेचे नाव घ्यायला कोण तयार नाही. तो अस्मितेचा विषय आम्ही घेतलाय. पोटापाण्याचा बाबत तो घे म्हटलं. पोटापाण्याचा विषय तू घे, आमचा तुला पाठिंबा आहे. मग ते म्हटले तुम्ही विषय घेतलेला कुठला? लोखंडे साहेब अबकडाला आम्ही पुण्याच्या सभेतच पाठिंबा दिलाय का नाही? अबकडाला आमचा पाठिंबा आहे, पण आमचा विरोध आहे क्रिमिलेअरला. त्याला सांगितलं आमचा विरोध कोणाला आहे? क्रिमिलेअर. क्रिमिलेअर म्हणजे काय? उत्पन्नाची अट आम्हाला मान्य नाही. आणि घटनेमध्ये SC ST ला उत्पन्नाची अट नाही, घटनेतच नाही. त्यांनी आणलेलं आहे. त्याला फक्त आमचा विरोध आहे. त्याला सुद्धा आपला पाठिंबा आहे. पण गोल्ड मिलच्या ठिकाणी अण्णाभाऊंचं स्मारक व्हावं आणि सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळावा, या 2 विषयावर ही आमची एल्गार परिषद आहे. नेता आहे अजिंक्य चांदणे तुमचा पुढच्या पिढीचा. म्हणजे आम्ही नेता डिक्लेअर केलाय. कोणाला तरी शिवाजी म्हणायला शिकूया. आता सगळेच मावळे झाले. ती सगळे शिवाजी व्हायला, सगळे शिवाजी होऊन चालत नाही. कोणतरी एक शिवाजी आणि मग सगळे मावळे, तर सत्ता टिकते, सत्ता येते. प्रत्येक जण शिवाजी झाले तर कोणच कोणाचं ऐकणार नाही. म्हणून महाराष्ट्राचा शिवाजी म्हणून मी अजिंक्य चांदणेला डिक्लेअर केलंय. तो उगाच कसा तर आहे म्हणून डिक्लेअर केलेला नाही. विचाराने पक्क